अंधेरी दुनियातल्या मित्रांनो, ठीक आहे, काय म्हणतो आज आपण प्रोबॅबिलिटी मधला एक क्वेश्चन पाहूया क्लास 10 मधला. ठीक आहे, काय म्हणतो आपण थोडासा अलग टाइपचा क्वेश्चन आहे, बोर्डासाठी इम्पॉर्टंट आहे. काय म्हणतो आपण इन अ सर्टेन रेस देयर आर 3 बॉयज. एक रेस आहे कोणती तरी, ठीक आहे, पटलं. त्याच्यामध्ये 3 बॉयज आहे एबीसी. त्या तिन्ही बॉयजचे नाव काय? एबीसी. 3 बॉयज आहे. द विनिंग प्रोबॅबिलिटी ऑफ ए, जे ए ची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी आहे इज ट्वाइस दॅन बी, म्हणजे बी पेक्षा तो 2 पट जिंकण्याचे चान्स आहेत. कोणाचे? ए चे. एंड विनिंग प्रोबॅबिलिटी ऑफ बी, आणि जे बी चे चान्स आहेत ते किती आहेत? ट्वाइस दॅन सी. सी पेक्षा पुन्हा दुपटीने तो म्हणजे जिंकू शकते कोण? बी. तर इफ पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी प्लस पी ऑफ सी, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 1, देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ विन फॉर इच बॉय. तर प्रत्येक बॉयची जिंकण्याची जी प्रोबॅबिलिटी, शक्यता किती राहील विचारला. ठीक आहे, तर ध्यान से देखो का होईल पा आपल्याला दिला का, इकडे पहा. तर याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, पहा ध्यान से देखो की विनिंग प्रोबॅबिलिटी ऑफ ए, 3 बॉयज आहेत ना एबीसी, तर ए ची जे प्रोबॅबिलिटी आहे हे ट्वाइस आहे कोणाची? दॅन बी, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी पेक्षा, म्हणजे प्रोबॅबिलिटी बी च्या शक्यतेपेक्षा ए ची 2 पट जिंकण्याचे चान्स आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट का दिली आहे पहा, द एंड विनिंग प्रोबॅबिलिटी ऑफ बी, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ जे बी आहे ना ते ट्वाइस आहे कोणाच्या? प्रोबॅबिलिटी ऑफ सी च्या. असं मी नाही म्हणतो, क्वेश्चन म्हणता. ठीक आहे, आणि एक गोष्ट दिली आहे पहा, इकडे आहे का, थोडासा खाली लिहिता की इफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नाही, प्रोबॅबिलिटी ए प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 1 राहत. आता तुम्हाला माहित आहे हा फॉर्म्युला. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला नसेल माहित, पण प्रोबॅबिलिटी नेहमी मी सांगितलं होतं का की 0, ठीक आहे, प्रोबॅबिलिटी 0 किंवा 0 पेक्षा मोठी किंवा 1 एवढी. ठीक आहे, म्हणजे 1 च्या वर नाही राहू शकत आणि 0 च्या खाली नाही राहू शकत, निगेटिव्ह नाही राहू शकत आणि 1 च्या वर नाही राहू शकत, बरोबर एक तर राहत. बरोबर, म्हणजे कोणतरी जिंकण्याचा एक चान्स आहे. ठीक आहे, पटलं ना, कोणतरी जिंकण्याचा एक चान्स आहे. ठीक आहे, पटलं ना. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करतो, याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर मी जर पी ऑफ ए जसा याला जर ए बनवलं, याला ए बनवलं तर परवडते. नाही तर बी तरी बनवा सर्वांना, नाहीतर सी तरी बनवा. तर मला एक लॉजिक दिसत आहे पहा, मी सर्वांना सी बनवू शकतो. कसं पहा, ऐका, इथं दिसत असेल तुम्हाला, पाकाव की प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे ट्वाइस प्रोबॅबिलिटी ऑफ बी, बट बी का देऊ ना? ध्यान से देखो, हा बी आहे ना, पण बी का देऊ ना? प्रोबॅबिलिटी पा बी 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 ची व्हॅल्यू पा 2 टाइम, पहा ना, हा तर 2 पहिलंच आहे. ध्यान से देखो, हा 2 पहिलंच आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी पहा किती देऊ ना? 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सी. ओ नाईस काम आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती येईल पहा, ध्यान से देखो की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 2 टू जा 4 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ सी राहील. इथपर्यंत क्लिअर. ओके, आता दुसरी गोष्ट आहे का पुन्हा की प्रोबॅबिलिटी ऑफ बी तर देऊनच किती आहे? 2 टाइम प्रोबॅबिलिटी ऑफ सी. ते काम करतो, आता मी काय करतो पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए च्या ठिकाणी 4 टाइम प्रोबॅबिलिटी ऑफ सी घुसारतो. बरोबर, अरे चेक करायचं काढलो, बरोबर दिसतात. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ बी च्या ठिकाणी किती आहे? 2 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ सी, इथं देऊनच आहे, चेक करा. आणि प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू किती आलं? 1. ओके, आता बहुत बढिया काम आहे पहा. 4 2 6 6 1 7 पहा ना, म्हणजे 4 पीसी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सी, 2 पीसी आणि 1 पीसी, असे 7 पीसी आहेत आपल्याकडे. पीसी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सी. तर 7 प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 1. तर आता मला का विचारला का होता, एकेकाचे चान्स काय राहील? तर प्रोबॅबिलिटी ऑफ सी चा चान्स काय राहील? 1/7, कारण हा मल्टिप्लाय डिवाइड, म्हणजे 7 पैकी 1 चान्स राहील कोणाला? सी ला जिंकायला. बरोबर, सी ला जिंकण्यासाठी 7 पैकी 1 चान्स राहील. आता एक काम करता पहा, सी ला जिंकण्यासाठी 7 पैकी 1 चान्स. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढता येईल का? यस, ऑफकोर्स काढता येते. पहा कसं. ओके, इकडे आहे का, प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आहे पहा, 4 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ सी आहे का नाही? देऊनच आले, इथं काढलो ना आपण. ध्यान से देखो, इथं 4 जसा आहे तसा, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सी किती निघाला? 1/7. म्हणजेच पहा, ए चे जिंकण्याचे चान्स 4 1 4 4 1 4, 7 पैकी 4 चान्स आहे ए ला जिंकण्याचे. समजलं ना? आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढता येईल का? हो सर, प्रोबॅबिलिटी बी पण काढता येईल. कसं पहा, ही प्रोबॅबिलिटी ऑफ बी जो आहे ना तो किती आहे बाबा? ध्यान से देखो, 2 टाइम प्रोबॅबिलिटी ऑफ सी, म्हणजे काल 2 प्रोबॅबिलिटी ऑफ सी किती आहे? 1/7, म्हणजे सर 2 into 1. ओके, 2 into 1
2 आणि डिवाइड बाय 7 म्हणजे बी चे जिंकण्याचे जे चान्स आहेत ना सर ते 7 पैकी 2 आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा वाला क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. ठीक आहे. ओके मित्रांनो 3 मार्काला विचारत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर बाकी आपण ब्रेक के बाद पर. ठीक आहे.